सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील ओमनगर आणि आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागील परिसरातील नागरिक आजही साध्या आणि मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या अत्यावश्यक सुविधांअभावी या भागातील रहिवाशांचे, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे। वर्षानुवर्षे केवळ आश्वासने मिळत असल्याने संतापलेल्या स्थानिक रहिवाशांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आता स्वतःच आपल्या समस्यांना वाचा फोडली आहे। या प्रश्नी सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर मोनिका शिंपी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत महानगरपालिका आयुक्तांसह थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिले। कर भरूनही जर नागरिकांना हालापेष्टा सहन करावे लागत असतील तर हा प्रशासकीय भोंगळ कारभार खपून घेतला जाणार नाही, अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। प्रशासकीय पातळीवर दाद मागितल्यानंतर आता लोकप्रतिनिधींनाही या समस्येचा जाब विचारण्याची तयारी नागरिकांनी केली आहे। या भागाचे प्रतिनिधित्व करणारे स्थानिक आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही लवकरच निवेदन दिले जाणार आहे। ओमनगर परिसरातील प्रलंबित विकास कामे आणि सुविधा लवकरात लवकर मार्गी लागाव्यात, अशी रास्त अपेक्षा रहिवासी बाळगू नये। जोपर्यंत या परिसराला सर्व नागरी सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत हा पाठपुरावा आणि संघर्ष असा सुरू राहील, असा ठाम निर्धार डॉक्टर मोनिका शिंपे आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय। आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावर काय आणि कधी कार्यवाही करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। निवेदन देण्यात आलं आहे ओमनगर परिसरामध्ये। मी 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहे। अजूनपर्यंत 15 दिवस उलटून देखील ह्या भागामध्ये ओमनगर आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागे अजून एकही नगरसेवक इथपर्यंत आले नाही आहेत। आणि आमची नगरसेवक हे काही आमचे दुश्मन नाही आहेत। नगरसेवक यांनी जसे मतं मागायला येतात तसं त्यांनी आमच्या भागामध्ये सुद्धा यायला पाहिजे। घंटागाडी आहे का नाही आहे, पोलवर लाईट आहेत का नाही आहेत, तसंच रात्रीच्या वेळेस भगिनींना रात्री फिरायला जाता येत नाही, कारण त्यांच्या मौल्यवान वस्तू तात्काळ तोडून ज्या पोती असतात सोन्याच्या त्या तोडून घेऊन जातात आणि त्याच्यावर कुठलाच उपाय होत नाही। आणि आतापर्यंत मी आयुक्तांना निवेदन दिलं आहे, नंतर मुख्यमंत्री साहेबांना पण निवेदन देऊन आलेली आहे। तरी अजून 8-10 दिवसापर्यंत आम्ही वाट बघणार आहेत की या भागामध्ये काय सुविधा होते, तेही वाट बघत आहोत। आणि अजून याच्या पुढे अनुभैया अग्रवाल यांना पण निवेदन द्यायचं आहे, राम भदाने साहेबांनाही द्यायचं आहे, आणि तसंच पालकमंत्री साहेब आहेत त्यांना पण आपल्याला हे निवेदन द्यायचं आहे। तरी माझी सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर हा जो परिसर आहे तो लवकरात लवकर चांगला करावा। चांगली सुविधा केली तर खूप चांगलं होईल, कारण नसताना नागरिक आहेत ओमनगर परिसरातील ते अगदी इतका संताप झालेला आहे की ते तात्काळ म्हणतात की आम्हाला 15 दिवस, महिन्यात आम्हाला आमच्याकडे रस्ते, लाईट, जी पण सोय बाकी असेल ती करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुविधांचा अभाव आहे। पहिली गोष्ट असं, ओमनगरचा काही भाग वार्ड नंबर 1मध्ये आहे आणि वार्ड नंबर 7मध्ये आहे। त्यामुळे वार्ड नंबर 1 लक्ष देत नाही, वार्ड नंबर 7चे नगरसेवक लक्ष देत नाही। आमची अशी गत झाली, बाप भीक मागू देणे आणि आई वाढ येणे अशी परिस्थिती आहे। रस्त्यात रस्ते नाही, लाईट तर कधी कधी येतात नाही जात, आणि घंटागाडी येत नाही। त्यामुळे असं त्याचं साम्राज्य आहे। आणि ओपन प्लेसमध्ये जे हायलाईट लावले ते कधीच लागत नाही सगळ्या गोष्टी। आणि आता पाण्याचं ठीक आहे, 2 वर्ष 1 दिवस आड येतं, पण घंटागाडी येत नाही। त्यामुळे असं, आणि रस्ते तर असे आहेत की पायी चालताना अंधारात वयवर तर काय तरुण माणूसुद्धा पडून जातो। वाहन चालवतं अवघड, पण पायी चालता येत नाही अशी परिस्थिती आहे। तर आमचा काही भाग 1 नंबरमध्ये आहे आणि काही भाग 7 नंबर आहे। त्यामुळे घंटागाडी मला म्हणतो की आम्ही 7मध्ये आहे आणि दुसरा येतो मध्ये आम्ही 1मध्ये, म्हणजे आम्हाला तो कचरा शेवटी आमच्या अंगणात जावं लागतो आणि त्याची धूळ सगळीकडे पसरते आमच्या घरात, त्याचं घाण येते। यासाठी लक्ष दिलं गेलं पाहिजे। आपल्या धुळे शहराचे आमदार माननीय धर्मवीर अनुभैया हे चांगलं लक्ष देत आहेत, पण आमच्या 7 नंबरच्या वार्डमधले नगरसेवक काही लक्ष द्यायला तयार नाही। तर आमची ही तक्रार आहे की त्यांनी लक्ष घालावं।